अध्यक्ष महोदय, पर हेक्टरी या शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून सरकारनं किमान 50,000 रुपयाची तात्काळ मदत करण्याची गरज आहे. तात्काळ मदत करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत. सकाळी या ठिकाणी सभागृहामध्ये इथं प्रश्न उपस्थित करत असताना कोणीतरी सांगितलं की जिओ टॅगिंगच्या माध्यमातून वगैरे, अरे जर रेंजच नसेल, तिथं जर नेटवर्कच नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं हे पंचनामे तुम्ही करायला सांगितलेत. सरकारच्या वतीनं अध्यक्ष महोदय हे सांगितलं गेलं की आमचे तलाठी ट्रेंड आहेत, आमचे सर्कल इन्स्पेक्टर ट्रेंड आहेत, आमचे तहसीलदार ट्रेंड आहेत. आम्ही मान्य करतो, तुमचे सरकारी कर्मचारी सरकारी अधिकारी जरूर ट्रेन असतील, पण सर्वसामान्य शेतकरी अजून पुरेपूर ट्रेन व्हायला आपल्याकडे अजून खूप वेळ आहे. अजून त्याला ट्रेनिंग देण्याची आवश्यकता आहे. अजून त्याला त्याच्या संदर्भामध्ये जाणीव करून देणं ही सुद्धा आपल्या सर्वांची गरज आहे. त्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे पंचनामे केवळ आपण ऑनलाईन पद्धतीनं करण्याच्या ऐवजी ऑफलाईन देखील पद्धतीनं केले पाहिजेत, अशा प्रकारची माझी तुमच्या सर्वांच्याकडे मागणी आहे, सरकारच्याकडे मागणी आहे. त्याचबरोबर त्यांना हेक्टरी 50,000 रुपये अध्यक्ष महोदय नुकसान भरपाई देणं, सरसकट नुकसान भरपाई देणं, हा सुद्धा सरकारनं निर्णय घेतला पाहिजे. त्यांची कर्जमाफी करणं, हा सुद्धा सरकारनं निर्णय घेतला पाहिजे. सरकारनं म्हटलंय की आम्ही आता प्रत्येकाला सौर ऊर्जा पंपाच्या माध्यमातून या ठिकाणी वीज देणार आहोत. सौर ऊर्जा पंपाकरता लाखो लोकांनी त्या ठिकाणी पैसे भरलेले आहेत, लाखो लोकांनी. सर्वांना मिळते सौर ऊर्जा पंपाचं कनेक्शन? अध्यक्ष महोदय, असंच झालं. 1 रुपया पीक संरक्षण विमा योजना म्हणून 1 रुपयात आम्ही शेतकऱ्याचा पीक विमा उतरतोय असं सांगितलं गेलं. शेतकऱ्याकडून एक रुपया गोळा केला गेला. आणि ज्या विमा कंपन्या आहेत सहकार मंत्री, त्या विमा कंपन्यांचं उखळ पांढरं झालं हे आता सरकारच कबूल करतंय. त्यावेळेला सरकारनं त्या 1 रुपया पीक विमा योजनेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भलावण केली, खूप मोठी स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने थोपटून घेतली. आम्ही कसा 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी विम्याची रक्कम देणार आहोत म्हणून सांगितलं. आणि शेवटी त्याच सरकारला या सभागृहामध्ये कबूल करावं लागलं की विमा कंपन्यांनी आम्हाला फसवलं, विमा कंपन्यांनी फसवलं. 1 रुपया आपण शेतकऱ्यांकडून घेतो, पण बाकीच्या हप्त्याचे पैसे सरकार म्हणून देतो. सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे तुम्ही आम्ही. सरकार म्हणजे सर्वसामान्य माणूस. सरकार म्हणजे सर्वसामान्य जनता. दिसायला जनतेच्या खिशातून 1 रुपया गेला असं वाटत असेल, परंतु हप्त्याची बाकीची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खिशातूनच गेली, शेतकऱ्यांच्या खिशातून गेली. आज शेतकऱ्याला आपण सांगतो की 6,000 रुपये आपण तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना म्हणून आपण तुम्हाला निधी देतो. त्याच्याकडून आपण किती रुपये वसूल करतो? एखादी फवारणी करायची असेल, बी बियाणं घ्यायचं असेल, त्याला त्या ठिकाणी कुठलीही खतं घ्यायची असतील तर कमीत कमी 18% जीएसटी घ्यावी लागते. आज कुठलंही पीक घ्या, कुठलंही पीक घेतलं तर वर्षातून किमान 60,000 रुपये हेक्टरी खर्च हा शेतकऱ्याला फवारणी करता, बियाणा करता, खतान करता, मजुरी करता हा किमान 60,000 रुपये खर्च येतो. 18 कष्टोदरसे मंत्री महोदय, आपण त्याच्याकडून एका शेतकऱ्याकडून एकराच्या मागं आपण जवळजवळ 11,000 रुपये घेतो. 11,000 रुपये आपण त्याच्याकडून घेतो. आपण काही त्याला फुकट देत नाही. आपण फक्त या ठिकाणी आव आणतो, आपण मोठमोठी प्रसिद्धी करतो, आपण मोठमोठे फलक लावतो. आता आपण तिथे बाहेर बोर्ड लावलाय सगळीकडे, अख्ख्या विधान भवनात बोर्ड आहेत. काय बोर्ड आहे अध्यक्ष महोदय? त्या ठिकाणी बोर्ड काय लावलेला आहे? चला घडवू विकसित महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र 2047 महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट. मला कळत नाही तुम्हाला की सगळ्या ठिकाणी ही जाहिरातबाजी करायची तुम्हाला काय एवढी गरज काय? एवढं चांगलं काम तुम्ही करता. कुठलंही वर्तमानपत्र हातामध्ये घेतलं ते 3-4 फोटो तेच. अरे नवीन तरी फोटो सेशन करा, जरा नवीन पद्धतीचे फोटो काहीतरी येऊ द्या. तेच फोटो, 3-4 फोटो. ती हातामध्ये कसली तरी घेतलेली ती पुस्तकं, खाली काहीतरी जाहिरात. प्रत्येक वर्तमानपत्राला लाखो करोड रुपयाच्या जाहिराती तुमच्या. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी योजना दूत निवडणुकीमध्ये नेमलेत. ह्या योजना तुम्हाला आपलं जे पब्लिसिटी डिपार्टमेंट आहे, त्या पब्लिसिटी डिपार्टमेंटचं हे काम आहे की सरकारी योजनांची पब्लिसिटी करणं, सरकारी योजनांची जाहिरातबाजी करणं, सरकारी योजना या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या घराघरापर्यंत पोहोचवणं त्या डिपार्टमेंटचं काम आहे.
ते डिपार्टमेंट असताना तुमच्या ह्या रोज जाहिरातबाजी असा एक दिवस नाही, असा टीव्हीचा एक चॅनल नाही की टीव्ही ऑन केला आणि तुमचे ते जाहिरातीचे फोटो दिसले नाहीत, असा एक दिवस नाही. ही जाहिरातबाजी पूर्वी सुद्धा काही कालावधी करता व्हायची. लग्न करतात आजकाल भिकारी नाही, तुम्हाला द्यायचं बोलायला सांगितलं अध्यक्ष. शेतकऱ्यांना ही स्वप्न कधी बघूच नाही का अध्यक्ष महोदय? सुखी संसाराची स्वप्न कधी शेतकऱ्यांना बघूच नाही. काय म्हणाले मंत्री म्हणाले आजकाल भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक विमा योजना दिली. त्या पीक विमा योजनेचे कसे धिंडवडे निघाले सहकार मंत्री महोदय ते मी तुम्हाला आत्ता सांगितले. सरकारने त्यावेळेला 1 रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा पीक विमा योजना दिली म्हणून सांगितलं आणि त्याच सरकारला याच सभागृहामध्ये कबूल करावं लागलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला, कंपन्यांचा फायदा झाला, शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही. पण कंपन्यांना हप्ता जो गेला तो सरकारने दिला म्हणजे तो तुम्ही आम्ही नागरिकांनीच तो हप्ता दिलेला आहे. सरकार जी कोणी असलं तर त्या ठिकाणी असणारे मंत्री संत्री उद्या आम्ही काय ते काय खिशातून कोणी खिशातून देत नाही, जनतेच्याच खिशातून हे पैसे जातात. आणि म्हणून एका बाजूला स्वतः मंत्री सांगतात की या योजनेचा बोजवारा वाजला आणि दुसऱ्या बाजूला मंत्रीच चेष्टा करतात